आजच्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महामहिम राज्यपाल महोदय जिष्णुदेव वर्माजी, आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या कृषी विभागाचे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब, आपले कृषी सचिव परिमल सिंह, आयुक्त सूरज मांढरे, कृषी विभागाचे आमचे सगळेच अधिकारी कर्मचारी आणि शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त संघाचे आमचे ॲडव्होकेट प्रकाश पाटीलजी, तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू व भगिनी, त्यांचे सगळे कुटुंबीय, पत्रकार बंधू आणि भगिनी, मीडियाचे सगळे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व आपल्या सर्वांचं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. खरं तर आमचे फलटण मंत्री भरतशेठ गोगावले साहेबांचंही मी त्यांचंही स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की आज 1 जुलै म्हणजे आपल्या राज्याचा हा कृषी दिन. हा दिवस आपल्या मातीशी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाशी आणि शेतकऱ्यांच्या असलेला नात्याचा गौरव करणारा हा दिवस आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करतो. सर्वप्रथम नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आणि राज्यातील आपल्या सर्वांना माहित आहे की जी आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ जी स्थापन झाली ते आदरणीय नाईक साहेबांच्या कालावधीमध्ये ती झाली. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये आदरणीय नाईक साहेबांचं खूप मोठं योगदान हे महत्वपूर्ण राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचा हा आपला पुरस्कार सोहळा आणि या सोहळ्यासाठी आपल्याला माहित आहे की आपल्या राज्याचे अत्यंत ही गौरवशाली आणि अभिमान असा हा आपला आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपला क्षण आहे. आज आपल्याला माहित आहे की कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्य करणारे माझे शेतकरी असतील, माझे शेतकरी गट असतील, संस्था असतील, पत्रकार बांधव असतील, तसेच आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, यांचा गौरव करण्यासाठी आजचा हा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी सर्वप्रथम कृषी विभागाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि तुमच्या आज जरी मी कृषी मंत्री असलो तर एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं, एक शेतकरी या नात्यानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं निश्चित प्रकारे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तुम्हाला तुमच्या हातून असंच भविष्यामध्ये खूप काही शेतीमध्ये प्रगती, एक निश्चित प्रकारे चांगलं भविष्यामध्ये यामध्ये तुमच्यातून व्हावं ही अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे आज या ठिकाणी सगळे 2023 आणि 2024 च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा संपन्न होत असताना निश्चित प्रकारे आज 189 आपण पुरस्कारांना सन्मान त्यांचा आपण करत आहोत. आणि पुरस्कार विजेत्यांना आजचा हा सन्मान केवळ वैयक्तिक यशाचा पुरस्कार नसून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा आज हा गौरव आहे. महामहिम राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना थोडा उशीर होतोय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उपसभापतींची तिथं आज हे असल्यामुळं शेवटी आपल्याला माहिती आहे काही गोष्टीमध्ये शासकांना साधारणतः 2 पर्यंत 2:45 पर्यंत इथं पोहोचतील. तेही निश्चित प्रकारे आज इथं येतील. आज खरं तर आजचा हा पुरस्कार सोहळा मगाशी विखे पाटील मला सांगत होते की ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने आणि जागतिक आज आपण महिला आपल्याला माहिती आहे की महिला शेतकरी म्हणून आपण इथं साजरं करण्यात ठरवलेलं आहे. आणि आज आपण सभागृहामध्ये महिला शेतकरीच्या बाबतीमध्ये आपण बिल आणतोय की आपल्याला महिलांना एक शेतकऱ्यांचा दर्जा देण्यासाठी किंवा महिलांचा सन्मान करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला एवढं सांगतो की
आज मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक आनंद होतोय की पुढच्या वर्षीपासून कृषी क्षेत्रामध्ये आपण पुरुष असतील किंवा महिलांना त्यामध्ये सहभाग वाढावा. महिलांना कुठेतरी भविष्यामध्ये शेती करताना जे महिला चांगली शेती करतात त्यांना कुठेतरी एक वेगळ्या प्रकार त्यांना ही व्हावं, यासाठी आपण पुढच्या वर्षीपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराच्या धर्तीवरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषीरत्न पुरस्कार 2026 पासून आपण देण्यात येईल, हे पण माझ्या आज आपल्या समोर मी जाहीर करतो. आज निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहित आहे की आजच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये जो आपला सर्वोच्च पुरस्कार आहे हा डॉक्टर पंजाबराव कृषी रत्न पुरस्कार असून त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूर मधून आपण संजयराव पाटील साहेबांना आपण तिथं हा पुरस्कार देतोय आणि दुसरा आपण पालघर मधनं यज्ञेश वसंत सावे यांना हा पुरस्कार देऊन आपण गौरवण्यात येत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मुद्दाम हे दोघांची नावं मी ह्यासाठी घेतली. संजय पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. एक चांगले शेतकरी, एक चांगले उद्योजक जरी असले, एक चांगले शेतकरी नुसती शेती बरोबर नाही, त्यांचा कुक्कुटपालनाचा असेल, त्यांचा दुग्ध व्यवसायाचा असेल, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती असावं की त्यांचा सन शाईन हा ब्रँड अंतर्गत शेतमालावर प्रक्रिया करून थेट त्यांचा एक चांगल्या प्रकार त्यांचा एक तो व्यवसाय त्यांचा ब्रँड आहे. आणि पाटील साहेबांची शेती ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरावी, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातले आमचे यज्ञेश सावे हे सुद्धा शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करतात. त्याच्या शेतीमध्ये आंबा आणि चिक्कू या फळपिकाच्या प्रक्रिया उद्योगातून त्यांनी शेतकऱ्यासमोर एक आदर्श आपल्या सर्व निर्माण केलेला आहे. मला तुम्हाला सगळ्याला एकच सांगायचं की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला आपल्याला एक ग्वाही द्यायची. आमचे सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, हे सगळ्यांचं हित घेणारं सरकार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना पाठबळ देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. बंधूंनो, मी आज तुम्ही सगळे हा कृषी पुरस्कार आहे, आज आपल्या शेतकऱ्यांचा आज दिवस आहे, परंतु आज या नेत्याची आठवण आपल्याला बंधून आल्याशिवाय राहत नाही. ज्या नेत्यांनी आपल्या शेतीसाठी स्वतः शेतीमध्ये राबणारा नेता आणि शेतीविषयी अत्यंत जिव्हाळा असणारा नेता या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये नाहीत, त्यांची आठवण ही निश्चित प्रकारे बंधून आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. खूप चांगलं काम या कृषी शेतीच्या ह्याच्यामध्ये कृषी विभागाच्या संबंधित माझ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात दादांचा वाटा हा खूप होता. त्यांची आठवण सुद्धा आज आपण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं, हे जे सरकार आहे हे तुमचं हित करणारं सरकार आहे, तुमच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. माझ्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे या धोरण आपल्या शेतीमध्ये आपल्या राज्याने या राज्यामध्ये भारतामध्ये पहिलं धोरण आपण आणलं. आपल्याला महाविस्तार ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्याला घर बसल्या आपल्याला शेतकऱ्याचं घर शेतीच्या प्रश्नाबाबत माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याला माहिती आहे की महाविस्तार ऍप मध्ये साधारणतः 40 लाख शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग हा नोंदवलेला आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे की गेल्या वर्षी आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळं हे सरकार निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती निश्चित अडचणी आल्या आणि शेतकऱ्याला अडचणी आल्यामध्ये या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे या भावनेनं या राज्यातले सगळे मंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रत्येकाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं दुःख वेधलं आणि एक चांगल्या प्रकारची मदत, मी म्हणणार नाही की सगळीच मदत सगळे समाधान होईल, पण चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे, त्याला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, त्याला कुठेतरी आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. त्यासाठी ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे या राज्य सरकारने आपल्याला माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्ती ही योजना जाहीर केली आणि सांगाय हरकत नाही साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपयाची एवढी भरीव मदत माझ्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण शेतकरी आहात. तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करता. यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मदत माझ्या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला कशी होईल ही भूमिका आमची आहे. त्यामुळे आधी गेल्या वर्षी जास्तीत जास्त आपण याला पैसे दिले, अजूनही काय गोष्टी राहिलेल्या आहेत, अजूनही काही राहिलेत त्यांनाही आपण मदत करतोय. त्याचप्रमाणे कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून या वर्षी आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की निश्चित प्रकारे भांडवली गुंतवणूक शेतामध्ये घेण्यासाठी आपण 5,000 कोटीची तरतूद केली होती. या वर्षी आपण 2,008 कोटी आपल्याला मिळेल. अजूनही 3,000 कोटी रुपये आपण भविष्यात डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ते घेतोय. आपल्याला लिंकिंगचा विषय असतो.
शेतकऱ्यांची नेहमी तक्रार असायची की आमचे खत विक्रेते लिंकिंग करतात, कंपन्या लिंकिंग करतात. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला आणि लिंकिंग बंदचा एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय या राज्याने निश्चित प्रकारे घेतलेला आहे आणि निश्चित प्रकारे त्या लिंकिंगला तिथून पुढे भविष्यामध्ये आळा हा बसणार आहे. राज्य सरकार आपल्याला आपण सगळे प्रयोगशील शेतकरी आहात, एक आधुनिक शेतकरी आहात. तुम्ही शेता बांधावरती जाऊन स्वतःच्या शेतामध्ये जाऊन राबून कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता. नुसतं उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं घेता की शेतामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला कसं उत्पन्न मिळेल ही तुमची सगळ्यांची काळजी असते. त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की या राज्यामध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे, माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. यासाठी गेल्या वर्षी 2 बळीराजा मोफत, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या राज्य सरकारने आणली. कधी कधी आपल्याला माहिती होत नसतं की ही ठीक आहे योजना आणली, आपण फक्त आपल्या पुरतं बघतो. आता तुम्हाला जर विचार केला तर आता 2 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून 7.5 हॉर्स पॉवरच्या आतलं वीज बिल माफ हे राज्य सरकार त्याचं बिल भरतंय. साधारणतः राज्यामधल्या माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः 28,000 29 ते 30,000 रुपयाची 29-30,000 कोटीची रक्कम राज्य सरकारने या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला ही मदत केलेली आहे. पीएम किसान आपल्याला माहिती आहे सन्मान निधीचा असू द्या, आमच्या नमो शेतकरी महान सन्मान निधीचा असू द्या, या माध्यमातून आजपर्यंत राज्यामध्ये साधारणतः 55,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे मला तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री पानंद रस्ता असू द्या, अशा अनेक गोष्टी हे राज्य सरकार हे तुमचे हे राज्यातले मंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे शेवटी शेतकरी आहेत. तुमचं अडचण तुमची काळजी घेणं, तुम्हा लोकांना सहकार्य करणं, तुम्हा लोकांना मदत करणं शेवटी आमची ही भावना आहे. ठीक आहे, कदाचित काही गोष्टीमध्ये आम्हाला मदत सगळीच तुम्हाला करता येत नसेल किंवा काही अडचणी असतात, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, माझ्या शेतकऱ्याला कसं सहकार्य करता येईल, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे निश्चित प्रकारे मदत करतायत. त्यामुळे मी आज तुम्हा सर्वांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका. आज तुम्हा सर्वांना जे पुरस्कार दिलेले आहेत, या पुरस्कार दिल्यानंतर निश्चित प्रकारे तुम्ही आपल्या राज्यातील जे शेतकरी इतर शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही एक उद्याचं एक दिशादर्शक म्हणून त्यांचं काम करा. हे तुमचं संशोधन, तुमचं ज्ञान, तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये केलेलं चांगलं काम हे तुम्ही त्या इतर शेतकऱ्यांना पोहोचवा, गावात पोहोचवा, तालुक्यात पोहोचवा, जेणेकरून तो एखादा शेतकरी तुमच्या मार्गदर्शनामुळे तो तसा त्याच्या निश्चित प्रकारे त्याला एक चांगल्या प्रकारचा शेतीमध्ये त्याला उत्पन्न चांगलं मिळेल. अशा प्रकारचं काम हे ज्यांना पुरस्कार मिळेल त्या सर्वांनी करावं. आज मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्हीच आज शेवटी आज आमच्या शेतकऱ्यांचे रोल मॉडेल आहात. त्यांना त्यामुळे नवीन प्रयोग शेतामध्ये कसं करता यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न हे निश्चित प्रकारे करा. आज मी तुम्हाला एवढं सांगतो की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे सरकार हे तुमच्या बरोबर आहे, तुमच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आणि शेवटी मी आजही सांगतो की कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या निर्णय घेतल्यानंतर 2 मतं असतात. त्यामुळे एका मतात जरी विरोध असतो त्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका. भविष्यामध्ये आम्ही सगळे तुम्हाला जेवढी काय मदत करता तेवढं करू. आपल्याला माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांनी पाहिलेलं सुजलाम आणि सुफलाम आणि समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणे हीच आजच्या दिवशी खरी तर आदरांजली ठरेल. मी शेवटी एकच म्हणेन, शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती आपली जीवन पद्धती आहे, आपली संस्कृती आहे. तुमच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला न्याय देण्याचं काम आमचा कृषी विभाग सातत्याने करत राहील. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नवी दिशा मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.